पिता पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचे सहवास तुम्हाला लाभो. प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवून त्याचे आगमनाची तयारी करण्यासाठी ख्रिस्त मंदिरात जमलेल्या सर्व श्रद्धावंतांचे मनपूर्वक स्वागत. सध्याची स्थिती सर्व बाजूने त्रस्त झालेल्या आणि या सर्व त्रासापासून मुक्त होण्याची वाट पाहत असलेल्या आपणा सर्वांस परमेश्वर सांगत आहे, हे इस्रायेला जय जयकार कर, यरूशलेमकडे मनपूर्वक उल्हास व उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे. इस्रायेलाचा राजा परमेश्वर तुझमध्ये आहे आणि म्हणूनच संत कोण आपणास सांगत आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणे आनंद करा आणि आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. प्रभू येशू स्वतः आपणास सुंदर मार्गदर्शन करीत आहे. जेथे जवळ 2 अंगठे आहेत त्याने गेला नाही त्याला एक देवा. जेथे जवळ अन्न आहे त्याने जेथे जवळ नाही त्याला देवे. याप्रमाणे आपण आपले जीवन बदलावे व येशूचे आगमनाची तयारी करावी. तेव्हा प्रत्येक डोंगर व टेकडी सफल होईल. आपण अशा प्रकारे आपले जीवन बदलण्यासाठी कृपा व धैर्य मिळावे व येशूच्या आगमनाची तयारी करावी. म्हणून या नुसता बलिदानात प्रार्थना करूया. आजच्या आगामी बलिदानात खास करून अंकिता आणि प्रांजलसाठी आपण प्रार्थना करूया. माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुम्हा सर्वांना आम्ही सबदे भाग घेण्यासाठी माझा आमंत्रण. आजचा संदेश आपल्याला आहे, पश्चाताप करा, जीवन बदला. आणि जर आपण आपल्या या आगमन काळातील आहोत, आपल्याला संधी आहे आपले जीवन बदलण्याची. आणि विविध लोक आजच्या शुभ संदेशात आम्ही पाहतात, योहानकडे येऊन आम्ही बचाव होण्यासाठी काय करायला पाहिजे. आणि त्यांना योहान बाप्तिस्त सांगतो, हे सर्व तुम्ही सोडून द्या, तुमचे काही योग्य आहे ते तुम्ही घ्या. जकादारला, सैनिकला आणि इतरांना तो संदेश देतो की पश्चाताप करा, जीवन बदला. प्रियना, आम्ही थोडा वेळ मौन राहून आपण आपल्या पापाची आम्ही आठवण करूया. खरं अंतःकरणाने आम्ही आपलं पापांची पश्चाताप करूया आणि देवाकडे आपण क्षमा मागूया. कशासाठी हे बलिदान आपण अर्पण करत आहोत देवाला, हे देवाने आपल्याकडून स्वीकारावे म्हणून आपण प्रार्थना करूया. सर्वजण एकत्रित म्हणूया. सर्वशक्तिमान परमेश्वराचा तू आत्मा बदलण्याचा मी करतो की करता आणि सदाने तुझ्या निमित्ताने मी पाप केला आहे. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून माझी पवित्रता सर्व संस्कृत्यांना व आत्मा बदलण्याला मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्याकडून परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्वशक्तिमान परमेश्वर महोदय करो व आमच्या पापाची क्षमा करून आम्हाला सर्वकालिक जीवनकडे नेवो. आमेन. Ave
परमेश्वरा, प्रभू ख्रिस्ताच्या जन्मदिवसाची आम्ही मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहोत. त्याच्या जन्मदिवशी आमचे हृदय आनंदाने भरावे आणि मोठ्या भक्तिभावनेने व उपकारबुद्धीने हा सण साजरा करता यावा म्हणून आम्हाला कृपा दे. ही प्रार्थना मी तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यान सर्व काळ जिवंत राहणारा राज्य करणारा एका परमेश्वर तुझ्या पुत्र आमच्या प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याद्वारे करतो. प्रभू तुझे विषयी आनंद उत्सव करी. सफरने या पुस्तकातून घेतलेले वाचन. सियोन कन्ये उच्च स्वराने गा, इस्रायला जय जयकार कर. येरुशलेम कन्ये मनपूर्वक उल्हास आणि उत्सव कर. परमेश्वराने तुझा दंड दूर केला आहे, तुझे शत्रूचे निवारण केले आहे. इस्रायलचा राजा परमेश्वर तुझे मध्ये आहे. तुला पुन्हा अरिष्टाची भीती वाटणार नाही. त्या दिवशी येरुशलेमास म्हणतील, हे सियोन, बिहू नकोस, तुझे हात गळू देऊ नकोस. परमेश्वर तुझा देव सहाय्य करणारे वीराशाखा तुझे ठाई आहे. तो तुझे विषयी आनंद उत्सव करील, त्याचे प्रेम स्थिर राहील. तुझे विषयी त्याला उल्हास वाटून तो गाईल. हा प्रभूचा शब्द आहे. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. पहा, देव माझे तारण आहे, मी श्रद्धा ठेवी, भिजणार नाही. कारण प्रभू परमेश्वर माझे बल आणि गीत आहे. तो मला तारण झाला आहे, तेव्हा मी तारण कूपातून उल्हासाने पाणी काढाल. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. परमेश्वराला धन्यवाद दे, त्याचे नामाचा जयघोष करा. राष्ट्रामध्ये त्याची कृत्ये विदित करा. त्याचे नाम थोर आहे अशी वाखाणणी करा. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. परमेश्वरापुढे गायन करा, कारण त्याची कर्मी प्रतापमय आहे. हे सर्व पृथ्वीवर विदित होवो. अहो सियोन वासियांनो, जयघोष करा, गजर करा. कारण इस्रायलचा पवित्र आणि थोर प्रभू तुमचे मध्ये आहे. प्रतिसाद. जयघोष करा, गजर करा. कोलाचे फिलिपी परस्पर यातून घेतलेले वाचन. प्रभू समित्र आहे. प्रियजनांनो, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा मी म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समित्र आहे. कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्वांना गोष्टीविषयी प्रार्थना आणि विनंती करून आरंभ प्रदर्शनात आपली मागणी देवाला कळवा. म्हणून सर्व बुद्धी समर्थ पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंतःकरणे आणि तुमचे विचार ख्रिस्त येशूचे ठाई राहील. हा प्रभूचा शब्द आहे. जय गुरु. Hallelujah.
प्रभू तुम्हा बरोबर असो. लोकलिखित शुभ वर्तमानातून घेतलेले भाषण. लोकसमुदायाने योहानला विचारले, तर मग आम्ही काय करावे? त्याने उत्तर दिले, ज्याचा जवळ 2 अंगरखे आहे त्याने ज्याला नाही त्याला 1 द्यावा, आणि ज्याच्या जवळ अन्न आहे त्याने त्याप्रमाणे करावे. मग जकातदाराही बाप्तिस्मा घेण्यास आले आणि त्याला म्हटले, गुरुजी, आम्ही काय करावे? त्याने त्याला म्हटले, तुम्हाला जे नेमून दिले आहे त्याहून अधिक काही घेऊ नका. शिपायाने त्याला विचारले, आम्ही काय करावे? त्याने त्याला सांगितले, कुणावर जबरदस्ती करू नका आणि कुबाड आणू नका, तर आपल्या पगारात तृप्त असा. तेव्हा लोक वाट पाहत होता आणि हाच ख्रिस्त असेल काय असं सर्वजण योहानाविषयी आपल्या मनात विचार करीत होता. योहानाने त्या सर्वांना उत्तर दिले, मी तर तुमचा बाप्तिस्म पाण्याने करतो, परंतु जो माझ्यापेक्षा सामर्थ्य आहे, ज्याचा पायखणाचा बंध सोडवण्यास मी योग्य नाही, तो येत आहे. तो तुमचा बाप्तिस्म पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. आपले खडे अगदी स्वच्छ करण्यासाठी आणि गहू आपल्या कोठारात साठवण्यासाठी त्याचे सूप त्याच्या हातात आहे, पण गुस्सा तो न विझणाऱ्या अग्नीत जळून टाकेल. आणखी तो पुष्कळ निरनिराळ्या बोधाच्या गोष्टी सांगत असे आणि लोकांना सुवार्ताची घोषणा करीत असे. प्रभूचे हे शुभ वर्तमान. ख्रिस्ताय प्रिय बंधू भगिनींनो, आज आगमन काळाचा 3रा रविवार आणि या रविवारला आपण आनंदाचा रविवार म्हणतो. गौदेते संडे, संडे ऑफ जॉय. आनंदाचा रविवार कशासाठी? कारण येशूचा जन्म नजदीक पोहोचलेला आहे. तर ख्रिस्त सभा आम्हाला सर्वांना आनंदित होण्यास आठवण करून देत आहे. ख्रिस्ताचा जन्म नजदीक आलेला आहे. आनंद करा, उल्हास करा. बंधू भगिनींनो, येशू या जगात आला ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. आपण मानवजात योग्य नाही होते तरी सुद्धा देवाने आपल्या एकुलत्या एक पुत्राला माणसाच्या दागण्यासाठी या जगात पाठवून दिला आहे. ही आठवण करून आपण देवाचे आभार मानले पाहिजे आणि आनंदित झाला पाहिजे. तर आजच्या वाचनामध्ये आपल्याला हा संदेश मिळणार, आनंदित जा. आजचे पहिले वाचन बंधूंनो, जफन्या संदेशकार इस्रायलच्या लोकांना आनंदाचा संदेश देत आहे. जफन्याचे पुस्तक आम्ही वाचले तर सुरुवातीला आपल्याला दिसून येणार की कशाप्रमाणे जफन्या संदेशकार इस्रायलच्या लोकांना चेतावणी देतो. कारण देवाने जो करार केला होता, जे आज्ञा देवाने दिली होती, लोक पाळत नाही होते म्हणून चेतावणी देत आहे. पण शेवटी जर आपण पाहणार, विशेष करून आजच्या पहिल्या वाचनात आनंदाचा संदेश देतो आणि त्याला म्हणतो, आता तुम्ही रडू नका, पण उल्हास करा, चिंता करू नका, कारण तुमचा देव तुमच्यामध्ये येणार आहे, तुमच्या बरोबर राहणार आहे, तुम्हाला तो कधी सोडणार नाही. तर उल्हास करा, आनंद करा, जय जयकार करा, कारण तुमचा देव तुमच्या बरोबर येणार आहे. बंधू भगिनींनो, इस्रायलचे लोक पापी होते, देवाला विसरून मूर्ती पूजा करायचे, पण देव
सोडत नाही. देव कोणालाही सोडत नाही. आपण देवाचे प्रिय आहोत, देवाची निवडलेली प्रजा आहे. देव आम्हालाही सोडणार नाही. परंतु आम्ही पण देवाला विश्वासी असलं पाहिजे. जो करार आम्ही बप्तिस्माद्वारे आपण करतात त्याला विश्वासी असलं पाहिजे. तेव्हाच खरेखर आनंदित आपण असू शकणार. संत पौल आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये तोच संदेश फिलिपीच्या लोकांना देत आहे. आनंद करा, उल्हास करा. मी परत तुम्हाला सांगतो, आनंद करा. संत पौल तुरुंगात बंद होता, पण तिथे बंद असताना सुद्धा त्या जेलमध्ये राहून त्याला लिहितो की तुम्ही आनंदित राहा. तुम्हाला वाटणार की मी दुःखी आहे, मला बंद केलेलं आहे, मी बाहेर जाऊ नाही शकतो, मला नेहमी मार पडतो, परंतु मी आनंदित आहे. आणि तुम्ही पण आनंदित राहा, कारण आमचा तारणारा येशू ख्रिस्त आमच्यासाठी मरून त्याने आम्हाला तारण दिलेले आहे. याचा अनुभव तुम्हाला जेव्हा होणार तेव्हा तुम्ही खरेखर आनंद जीवनात अनुभव करणार. हा आनंद संत पौलने आपल्या जीवनात अनुभव केला होता, म्हणून तो ख्रिस्तासाठी काय पण करण्यास तयार झाला. जेलमध्ये पण बंद होता, पण आनंदित होता. संत फ्रान्सिस आसिसी जे त्याचे साथी होते, त्याचे शिष्य होते, त्याच्या बरोबरचे होते, ते तेव्हा त्यांना पाहत होता, ते दुःखी आहे, तो त्यांना सांगायचा जाऊन पाप स्वीकार करा. कारण संत फ्रान्सिसच्या आसिसीच्या मनात दुःखी एक ख्रिस्ती दुःखी जेव्हा होऊ शकतो जेव्हा तो पाप करतो, देवाकडचा त्याचा संबंध तोडलेला असतो, जेव्हा त्याच्या बरोबर देव नसतो, तेव्हा आपण दुःखी असू शकतो. नाही तर ख्रिस्ती माणसाच्या जीवनात दुःखी होण्याचं कारण नाही, एकच कारण म्हणजे पाप. देवाकडचा आपला संबंध तुटलेला आहे. तेव्हा तो म्हणायचं जाऊन पाप स्वीकार करा, संबंध परत जोडून घ्या. बंधू भगिनींनो, या आगमन काळात आपण आहोत आणि ख्रिस्ताच्या येण्याची आनंदाने तयारी आपण करत आहोत. आपण अनेक डेकोरेशन करतो, तारा बनवतो, गोटा बनवतो, खाण्यासाठी खाऊ बनवतो, अनेक स्पर्धा आपण करतात. आनंदाचा उत्सव, या आनंदाच्या उत्सवात तयारी आपण करतो. पण आपली तयारी कशी असते? आत्मिक तयारी करतो किंवा बाहेरची तयारी आपण करतो का? हा प्रश्न आम्ही आज सर्वांना केला पाहिजे. आणि हा प्रश्न आपल्याला आजच्या शुभ वर्तमानामध्ये दिसून येत आहे. योहान बप्तिस्ता येशूच्या आगमनाची तयारी करत होता. लोकांना परिवर्तनचा, प्रायश्चित्ताचा संदेश द्यायचा आणि भरपूर लोक योहानकडे यायचे. आणि आज तीन प्रकारचे लोक योहानला ते विचारतात. जेव्हा ते संदेश ऐकतात, लोकांना असं वाटतं आम्हाला पण तयारी करायची आहे, आपण पण येशूचे स्वागत करणार, पण कसे करणार, आम्हाला काय केलं पाहिजे? तर साधारण जे लोक आहेत ते योहानला प्रश्न करतात आम्ही काय करावे? आणि योहान म्हणतो तुम्ही ज्याच्याकडे 2 अंगरखे आहे, ज्याच्याकडे खाण्यासाठी जेवण आहे, दुसऱ्यांना वाटून द्या. 2 आहेत, 1 काढून गरीबांना द्या. तेव्हा तुम्ही तयार बनणार. तेव्हा तुम्ही येशूच्या येण्यासाठी आनंदाने तयारी करणार. तर शिपाई येऊन विचारतात आम्ही काय करावे? आणि योहान बप्तिस्ता त्यांना म्हणतो अन्याय करू नका, दुसऱ्यांना फसवू नका, पण तुम्हाला जे योग्य काम दिलेलं आहे ते करा. तुम्हाला जे पगार मिळत आहे त्याच्यावर तुम्ही तृप्त राहा. आणि मग तिसरे प्रकारचे लोक जकातदार. हे जकातदार समाजात खूप वाईट असे लोक मानले जात होते, कारण या लोकांकडे कर घ्यायचं आणि नंतर रोमन्स यांना द्यायचा. तर त्यांचेच लोक त्यांचे विरोध होते, कारण त्यांना फसवून जास्त अधिक कर ते द्यायचं. आणि जेव्हा
जेव्हा ते प्रश्न करतात, योहान बाप्तिस्ता त्यांना संदेश देतो, जे योग्य आहे तेवढंच तुम्ही द्या, लोकांना फसवू नका, दडवू नका, जास्त काढू नका. आणि बंधू भगिनींनो, जेव्हा हा संदेश ऐकतात लोकांना वाटतं हाच ख्रिस्त आहे आणि ते त्याला विचारतात, तू खरेखर ख्रिस्त आहे का? तुमचा संदेश चांगला आहे आणि योहान बाप्तिस्ता नाही, मी फक्त पाण्याने तुम्हाला बप्तिस्मा देतो, पण येणारा जो आहे तो तुम्हाला अग्नीने आणि आत्म्याने बप्तिस्मा देणार आहे. बंधू भगिनींनो, या आत्म्याचा बप्तिस्मा आम्ही घेतलेला आहे, आपण ख्रिस्ती बनलेले आहोत, ही आनंदाची गोष्ट आहे. पण या आनंदाला आम्ही साक्ष बनलं पाहिजे. या ख्रिसमसच्या सणाला जर आपण तयार होणार तर आम्ही पण योहान बाप्तिस्ता जे लोकांना सांगितलंय ते केलं पाहिजे. आम्ही पण स्वतःला प्रश्न केला पाहिजे, मी काय केलं पाहिजे ख्रिस्ताच्या जन्माची तयारी करण्यास. बंधू भगिनींनो, आपण उदार बन्या. देव आपल्या प्रती उदार आहे. संत पौल आजच्या दुसऱ्या वाक्यात म्हणतो, देवाचे आभार माना. तुमच्यासाठी देवाने भरपूर केलेले आहे. फक्त जे वाईट तुमच्या जीवनात होत आहे त्याच्यावर तुमचे लक्ष घालू नका, कारण ते वाईट तर येणार, कारण तुम्ही ख्रिस्ताचे शिष्य आहोत. तर ख्रिस्ताने सांगितलेलं आहे, माझा अनुयायी कोण आहे, क्रूस घेऊन माझ्या मागे चला. तर वाईट, दुःख, कष्ट आमच्या जीवनात येणार आहे, पण आमचा फोकस जे देवाने आमच्या जीवनात चांगलं केलेलं आहे त्याच्यावरती गेलं पाहिजे. आम्ही त्याच्याबद्दल आभार मानलं पाहिजे. विशेष करून ख्रिस्त आमच्यासाठी या जगात आला, आमच्यासाठी तो मेला, आपला देव आमच्यासाठी मेलेला आहे, तर आम्ही आनंदित झाला पाहिजे. तर बंधू भगिनींनो, ख्रिस्त सभा आज आपल्याला या आनंद उत्सवाची आठवण करून देत आहे. आज गुलाबी रंगाचे आपण कपडे घालतो, गुलाबी मेणबत्ती आम्ही पेटवलेली आहे आठवण करण्यास. हे आनंदाच्या सणाला आम्ही तयार राहायला पाहिजे. येशूचा जन्म नजदीक आलेला आहे. आपण येशू गोठ्यात जन्म नाही घेणार, पण आपल्या हृदयात जन्म घेणार. हा हृदय येशूसाठी आम्ही तयार केला आहे का? आपल्याकडे अनेक आठवडा आहे, पण विचार करूया कशाप्रमाणे आपण येशूच्या आगमनाची तयारी करू शकतो. तर योग्य आपण तयारी करणार तर ख्रिस्त आमच्या जीवनात येणार, आपल्या हृदयात तो जन्म घेणार आणि खरेखर आनंदाचे साक्षी आपण या जगाला बनू शकणार. तर या विसावनात आपण एकमेकांसाठी प्रार्थना करूया. आपण आनंदाचे माणसं होण्यास दुसरे लोक जेव्हा आपल्याला पाहणार ते म्हणू शकतात, खरेखर हा ख्रिस्ती आहे, हा ख्रिस्ताचा अनुयायी आनंद घेऊन फिरतो, हा उल्हासतो, जय जयकार. बंधू भगिनींनो, असे आपण माणसं बनूया, तेव्हा खरेखर लोक ख्रिस्ताकडे वळून येणार. आपले जीवन चांगले करूया की आपण खरेखर ते पुनरुत्थित येशूला आपल्या जीवनाद्वारे आपण साक्ष देऊ शकू. आमेन. सर्वजणांनी उभे राहूया. आता आम्ही आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यावर प्रभुता सर्वोन्नत परमेश्वर पिता आमचा विश्वास आहे. त्याच्या प्रभूच्या प्रवेश तो आम्ही या वेदी समोर आलेले आहोत. आपलं कर्तव्य आता आम्ही प्रभू चरणी ठेवूया. नवीन वर्षात प्रवेश करण्यासाठी ख्रिस्त सभेची तयारी करीत असलेले पोप फ्रान्सिस, बिशप फिलिप नेरी, सर्व कार्डिनल, बिशप, फादर, सिस्टर आणि प्रार्थनचे या सर्वांना या आगमन काळात येशूचे जन्मदिनाचा आनंद लाभावा
आणि सर्वांना चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आपले धर्मग्रंथात पुष्कळ जण दृढीकरण संस्कार, ख्रिस्तशरीर संस्कार आणि स्नान संस्काराची तयारी करीत आहेत. त्या सर्वांना येशूच्या आगमनाचा आनंद आपल्या जीवनात लाभावा व ते ख्रिस्ताच्या प्रेमाचे साक्षीदार बनावे म्हणून आपण प्रार्थना करूया. बरेच लोक आपल्या आजारामुळे दवाखान्यात ऍडमिट आहेत. त्यांना येशूच्या कृपेने आरोग्यदान लाभावे व ख्रिस्त जन्माचा आनंद मिळावा म्हणून प्रार्थना करूया. आपल्या पेरिसमध्ये अनेक नवीन श्रद्धावंत लोक येत आहेत. त्यांना आपल्या प्रेमाद्वारे प्रभूचे जिवंतपणाचा अनुभव यावा म्हणून आपण प्रार्थना करूया. आता आपल्या मनातील हेतू आपण प्रभू समोर ठेवूया. हे स्वर्गीय पित्या, आमच्या मनात आमच्या अंतःकरणात अधिक जास्ती गरजो आहेत. या सर्व गरजांची जाणीव आहे. जे गरजो आमच्या तुझ्या समोर उच्चारलेले आहेत आणि जे गरजो आमच्या तुझ्या समोर न उच्चारलेले आहेत, या सर्व गरजो तू आशीर्वादित कर, स्वीकारून घे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या बलिदान सर्वस्मत पित्याला मानवावे म्हणून प्रार्थना करा.
भावने आम्ही तुला हे दान अर्पण करीत आहोत. ह्या दानामुळे तुझा सन्मान व्हावा. हे दान आमच्या आभाराचे प्रतीक बनव व तुझ्याकडून आम्हा सर्वांना तारण्याचे वरदान प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. प्रभू आमचे परमेश्वर याचे आभार मानूया. हे पवित्र विद्या सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वात आभार मानवे. योग्य वरदानदायक आहे. सर्व संदेशाने ख्रिस्ताच्या आगमनाचे भविष्य वार्ताविले. कुमारी मातेने त्याला आपल्या उदारी असीम प्रेमाने सांभाळले. त्याच्या अग्रदूत योहान बाप्तिस्त याने त्याची सर्वांना ओळख करून दिली. त्याच्या प्रेमामुळे आमची मने आनंदित झाली आहोत. तो जेव्हा जगात येईल तेव्हा प्रार्थना करीत आम्ही त्याची वाट पाहत आहोत. असे दृश्य त्यास दिसावे आणि आनंदाने व विस्मयाने आम्ही आमची हृदय भरावीत म्हणून आम्ही पूर्व तयारी करीत आहोत. त्याच्या जन्मदिवस उत्सवासाठी आम्ही उत्सुक झालो आहोत आणि म्हणूनच स्वर्गीय दरबारातील दूताच्या सर्व गायक व त्यांचे निरंतर गुणगान सगळे होऊन आम्ही तुझा गौरव गीत गातो. प्रभू तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्र आहेस. तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझ्या आत्म्यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःखस्नानापूर्वी त्याने भाकर घेतली. तुझे आभार मानले आणि भाकर म्हणून ते आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे म्हणजे शरीर आहे. हे तुमच्यासाठी अर्पिले आहे. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला. पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व मधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नवे व शाश्वत करायचे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रासाच्या आपण जयघोष करूया. त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे गीत आम्ही तुला ही जीवनदायक व दानदायकाला अर्पण करतो. तुझे समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे असे आम्ही पुनवितो. प्रभू जगभर पसरलेल्या 36 सभेचे आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू फिलिप नेरी व इतर संत यांचे आमचे तुझ्या प्रेमात उतरतर वाढ कर. मनातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताने विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनीची आठवण कर. त्यांना व विश्वास झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन करून दे. आम्हा सर्वांवर या कर. हे माता कन्याकुमारी मरिया, सारी प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतासह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटणी कर. त्याच्याबरोबर आमची तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताखाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यान हे सर्वसमर्थ पित्या तुझ्या सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रवेश शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. तुझे स्वर्गात असे पृथ्वीवरचे जगणे होवो. आमचे रोजचे भाकर आम्हाला दे. जसे आम्ही आमच्या प्रार्थनेला क्षमा घेतो, तसे आमच्या पापांची क्षमा कर. आणि आम्हाला हे प्रभू जवळ बसून आमचे सोडून कर. या जीवनात मला शांती
जीवनाची आशेने वागत असतात. आम्ही तिथे देयचं काय नाही, पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तो आपल्या ख्रिस्तास म्हणालास की तुझ्यासाठी शांती राखून देतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त विजयशीलकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती वगैरे कृपा कर. तू नित्य व्यासून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती आणि प्रेम तुम्हाला सदा असो. आपण एकामेकास शांती वंदन करूया. प्रवेश जगाचे पाप हे दूर करणारे देवाचे कोकरू, त्या कोकरूच्या भजनात आम्ही भाग घेतले. सर्वजण धन्य.
हे प्रभु दयाळ परमेश्वरा, या ख्रिस्त प्रसादामुळे आम्हाला आत्म्यातील शक्ती प्राप्त हो, पापापासून आमची सुटका हो आणि प्रभू ख्रिस्ताची जयंती साजरी करण्यास आम्ही पात्र ठरतो. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. प्रभु तुम्हाला असो. बदलून आपला मान नजर खाली बघवा, देवाच्या आशीर्वादाची प्रार्थना करा. देवाचा पुत्र आम्हामध्ये एकदा येऊन गेला यावर तुमचा विश्वास आहे आणि आता त्याचा पुन्हा येण्याची वाट पाहत आहे. त्याच्या आगमनाचे तुम्हाला पवित्राचा प्रकाश मिळो व त्याच्या आशीर्वादाने तुम्हाला परिपूर्ण स्वतंत्र प्राप्त हो. आयुष्याचे सर्व दिवस परमेश्वर तुमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ ठेवो. आपला जाणारा मनुष्य होऊन आम्हामध्ये राहिला होता आणि तुम्ही आनंदित झालात. तो वैभवाने पुन्हा येईल तेव्हा तुम्हाला सर्व काळचे जीवन दान करो. सर्वश्रुत परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जागतिक शांतीने प्रेमाने तुम्हाला पाठवणी देत आहे.